नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडणीम परिसरात आहोत। खरं तर गेल्या तासभरापूर्वी प्रचंड वादळी आणि अवकाळी पावसानं या ठिकाणी धिंगाणा घातलेला होता आणि आता त्याची दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी शिवकृपा नर्सरी जी आहे त्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे। आत्ताची दृश्य आपण पाहतोय की अक्षरशः नर्सरीचं जे पॉली हाऊस तयार करण्यात आलेलं होतं रोपांसाठी, त्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे। त्याखाली असणारे रोपांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं आहे। काही वेळापूर्वीच खरं तर अवकाळीला सुरुवात झालेली होती। वादळाची एवढी काय भीषणता नव्हती, मात्र अचानक वादळ आलं आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या ठिकाणी नर्सरी खरं तर काही दिवसापूर्वी त्यांनी नर्सरी व्यवसायात पदार्पण केलेलं होतं। वर्षभरापूर्वीच ही नर्सरी सुरू केलेली होती, परंतु अवकाळीनं हा फटका त्यांना भीषण बसलेला आहे। त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत किती वाजता सुरुवात झाली होती वादळाला साधारणतः 4 वाजता सुरुवात झाली होती। 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत वादळाचा प्रभाव कमी होता। 5-6 दरम्यान जे फास्ट वादळ आलं का, त्या वादळात दोन्ही पण पॉलीहाऊस पण पडलं आणि शेडनेट पण पडलं, पूर्णपणे नुकसान झालं। शेडनेट साधारणतः शेडनेटमध्ये 6 ते 7 लाख रुपये होती। शेडनेटचा खर्च होता जवळपास 13 ते 14 लाख रुपये। तो पूर्ण सगळं नुकसान झालेलं आहे। आणि पॉलीहाऊसचा खर्च आहे साधारणतः 22 ते 25 लाख रुपये। पॉलीहाऊसमध्ये जवळपास 4 ते 5 लाख रुपये होती। पूर्ण नुकसान झालेलं आहे रोपांचं पण आणि पॉलीहाऊसचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। जवळपास 45 ते 50 लाख रुपये नुकसान झाले। कधी सुरुवात केली होती नर्सरीला शेडनेट नर्सरीला 2 वर्षापूर्वी सुरुवात केली होती। शेडनेट ह्या 2 वर्षापूर्वी आहे। पॉलीहाऊस नवीनच आहे, 8 ते 10 महिन्याचं पॉलीहाऊस आहे पूर्ण। सगळे नवीनच नर्सरी आहे, जुनं काहीच नव्हतं यात। हां, पूर्ण नुकसान झाले नवीन नर्सरी सगळ्या। पूर्ण रोपं पण सगळे नुकसानात गेलेले आहे। ती पूर्ण रोपांचं पण खराब झाले। रोपं कुठली होती? रोपं टोमॅटो, वांग, मिरची, ढोबळी, कलिंगड, खरबूज, झेंडू सगळे रोपांचं पण पूर्ण नुकसान झाले। जवळपास 15 ते 18 लाख रुपये होती नर्सरीत आपल्या। हां, खरं तर सुशिक्षित तरुण जे आहेत ते काहीतरी करून उभा राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु अवकाळीचा हा फटका मोडणीममध्ये बसलेला आहे। मोडणीमध्ये अनेक ठिकाणी फळबागांचंही नुकसान झालेलं आहे। पण सगळ्यात मोठं आत्ताची जी बातमी आहे ती या ठिकाणी नर्सरीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आणि सांगायची विशेष बाब म्हणजे गेल्या दिवसापूर्वीच 10 लाखांची बियाणं जे दुकानातून आणलेली होती ते दुकानदार आपल्यासोबत आहेत। केवढा मोठा फटका या ठिकाणी बसला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। काय नेमकं सांगाल तुम्ही? नमस्कार, मी आता नर्सरीच्या इथं चालू यांच्या इथं घोलप यांची नर्सरी आहे, शिवकृपा नर्सरी। जवळजवळ मीच मागच्या 15 दिवसात लई उडत बसल्यामुळं 15 लाखाचं बी उधार दिलं त्याला आणि त्यांनी सगळं 15 लाखाचं बियाणं भरलेलं आता सीझन चालू होतोय म्हणून। तर मला आता टेन्शन आलं ही 15 लाख ह्याच्याकडून कसं घ्यायचं, कारण त्याचं नुकसान एवढं झालं की त्यात एक रोप बी राहिलं नाही आणि शेडनेट बी जवळ 30-35 लाखाचं त्याचं पूर्ण नुकसान झालं आहे। आणि त्याचे आपलं सुशिक्षित बेकार म्हणून त्यांनाही काहीतरी धंदा उद्योग केला तर आपण त्याला सहकार्य करावं म्हणून उधार सगळं बियाणं दिलं तर त्याला, कारण गेल्या वर्षी बी उधार दिलं तर त्यानं सगळं पेमेंट दिल्यामुळे ह्या वर्षी त्याला आपण उधार 15 लाखाचं बियाणं दिलं आहे। आता हे 15 लाख मी घ्यायचं कसं असं ह्या टेन्शनमध्ये मी सुद्धा सध्या। आणि ह्याला आता सावरायचं कसं ते आता माझ्या दुकानात आल्यानंतर रडतच आल्यानंतर मी लगेचच इकडं आलो नर्सरीवर। अतिशय बेकार परिस्थिती झाली, पूर्ण नुकसान झालं नर्सरीचं, रोपाचं सगळं। शेडनेट बी पडलं आणि ते पॉलीहाऊस बी पूर्ण झोपलं आहे सगळं। त्यामुळं ह्याला काय त्याचं विमा उतरलेला जर असल्या कुठल्या कंपनीचा तर त्या विमा कंपनीने त्याला सहकार्य करावं आणि सगळ्या इथल्या ग्रामस्थ लोकांनी बी त्याला सहकार्य करावं। हे नुकसान झालेलं पंचनामा करावा, नाहीतर ह्याची दखल घेतली पाहिजे त्यांनी। त्याची अपेक्षा काय शासनाकडून तुमची? आपण ICICI लोंबार्डचा विमा पण उतरलेला आहे, तो विमा पण क्लेम व्हावा अशा अपेक्षा आहे। पंचनामा उद्या करणार आहेत, ते पंचनामा करून पण नुकसान भरपाई मिळावी। नुकसान भरपूर झालेलं आहे, पेलाची ताकद पण नाही सध्या नुकसानाची। भयंकर नुकसान झाले वातावरणामुळे। यासाठी कुठलं लोन वगैरे तुम्ही घेतलं होतं का? लोन आहे HDFC बँकेचं, त्या लोनवाल्यांनीच ICICI लोंबार्डचा आपला इन्शुरन्स केलेला आहे, ते त्यांच्याकडून ते क्लेम व्हावा। आता आपण दृश्य पाहूयात या नर्सरीची कशा पद्धतीनं अवस्था झालेली आहे वादळी वाऱ्यामुळं, अवकाळी पावसामुळं।